बरं झालं बाई, तुम्हाला बरं वाटू राहिलं आता. नाही तर तुमचे भाऊ सगळे घाबरून गेले होते जी. तुमचे भाऊ आणि रोशनचे बाबा गिबा सगळे घाबरून गेले होते. बरं झालं तुम्हाला बरं लागून राहिलं आता. तर दवाखान्यात नेलं ना माय बी चुक 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 मन करायची नुसतं. कसं असन बाई, काऊन झालं बाई, कसं असन बाई, असंच वाटे जी नुसतं. हो ना बाई, खरंच हो दया, मला ना असं कसं तरी वाटते बाई. दवाखान्यात नेलं ना तर का नाही तिथं लय दवाखाना असते म्हणते ना लोक. बरोबरच आहे बाई. मला असं वाटो का मी मरतो का काय का बापा. ह्या ऊन मला लयच ऊन लागली होती व. आता नाही जाणार बापा एवढ्या उन्हीत. आता काही नाही, जीवापेक्षा काय पलीकडे आहे बापा. जीव आहे तर साऱ्या गोष्टी आहे. मी नाही जाणार बापा आता. जेवढं होते तेवढंच करीन, बिनफालतूचं नाही करत बापा आता मी. एवढं काय करा लागते ते इंधन. भाऊले सांगायची, एखादी बंडी भाड्यानं सांगायची आणि तुमच्या वावराकडे घेऊन यायचं चांगलं वावरातलं मस्त. आता तर गॅस पासही आहे. एवढं काय पाहिजे, नुसतं पाणी तपासाठी थोडंसं असलं तर जाय तिकडं. एवढं काय आहे तर आता पहिलेपासून करून आहे ना, तर असं वाटते जाऊ द्या बा, तेवढंच आपल्या कामी येन. मोठ्या मोठ्या काड्या कसं आपले मांडे फांडे बनवाले कामी येते. म्हणून आता आपली गेली तर मला लोभ लागाले तर जाऊ बाई मी. उन्हात आणा ते ऊनच लागली होती ना मले. जाऊ दे बापा आता मला नाही का. तुला सांगतो दया, रोशनीचे बाबा एवढे बोले हो मले. ज्या दिवशी बिमार पडली त्या दिवशी नाही, घरी आली ना तर चांगली झाली ना मग, तर असे बोलले बाई का काही विचारू नको हो. रोशनीचा बाप असा कधी बोलत नाही बिचारे मध्ये रोशनीचा बाप. पण त्या दिवशी लयच बोलले. तुले खाले नाही आहे का घरी, खाऊ नाही घालत का मी, घरीच बसत जाय, नाही होत तर काही इंधन करायची जरूरत होती का, एवढं मोठं इंधन करून राहिली होती ते याच्यावर राहिलं का बाई इंधन, असं तसं. कशानं काही झालं असतं तर तेच इंधन तुले जायला कामी पडलं असतं म्हणे. मग लय बेकार बोलली बाई मला. लढस आला बाई. मी म्हटलं काय म्हणावं आता मी, काही नाही म्हटलं बापा. मी चुपचापच राहिली. बरोबर आहे ना ते भाऊचं. काय चुकलं होतं, काय चुकलं, बरोबर आहे ना. मारे इंनाच्या मागं लागलाय तुम्ही. कशानं काय झालं असतं तर मग आता काय ते भाऊ दुसरं लग्न करणार आहे? कशानं काय झालं असतं तर मग. एवढे मोठे लेकरं आहे तुमचे. कसं बाईशिवाय घर पण नसते. बाई नसली तर घराला त्या घर बनही नसते. किती काही चांगलं असलं तर घर. मग माणसाकडून होते काय ते? काही पण 2 दिवस भाकर कोणी द्या लाडी घोडीनं. प्रेमात खातर मग कोण करन बापा. नाही करत कोणी, किती काही जवळचे असले तर. हो समजते मला बी दया, पण झालं ते माझ्या अंगाच्या वरतच झालं. जाऊ दे बापा आता बरं वाटते मला. बरं वाटते का आता चंदा बरं वाटते का? अंता तू आली का हो? नाही गमलं का तुले मला पाहिल्याशिवाय हो अंता? ये बस हो अंता बस. काय हसून राहिली आता? जाग्यावर आली तब्येत म्हणून मार हसून राहिली. आणि त्या दिवशी मरतो माय करे. आणि आता हसून राहिली. काय बाई आहे हो तू? अरे घाबरून दिलं होतं. साऱ्याचे छक्के पंजे सुटले होते इकडं घाबरून द्याले. काय बाई आहे हो तू? भल्लीसी आहे बाप्पा. आता तरी पाय, आता उन्हातानात जात नको जात जाऊ. आपल्याकडून सहन नाही होत तर काय रे करावं. अंगाच्या वर तर एकदमच. मी तुला त्या दिवशीच बोलणार होती, पण जाऊ द्या म्हटलं हिची तब्येत नाही बरोबर पहिलेच, म्हणून नाही बोलली. चला म्हटलं आता पाहून या. आता राणी फारी घरी नाही, ते गेली तिच्या घरी. चला म्हटलं. आणि त्या भाऊ अनिल थोय गेला आता आपल्या कामावर तहसील मध्ये. कोणीच घरी नव्हतं. चाल म्हटलं आता चंदाचीच भेट घेऊन या. हो का हो, बरं झालं आली हो, बरं झालं. हे दया आली. आता बसलो होतो दोघी जणी गोष्टी करत. तेच म्हणून राहिली होती. नाही बाप्पा आता नाही जात. आता काही झालं ना कानाला खडा, उन्हात नाही जाईल. थोडंसं जवळपासचं करत जाईल. आणि बस झालं. तर राहिलंच का तू हे जवळपासचं करायचं? अजून एवढं घडल्यावरही जवळपासचं राहिलंच? नाही ह्या वर्षी नाही जात. आता झालं माय इंधन जेवढं झालं तेवढं झालं. लय झालं माय इंधन. आता ह्या वर्षी नाही जात. पुढल्या वर्षीची गोष्ट सांगतो. ह्या वर्षी नाही. बस बाई तुम्ही अंताबाई ना दोघी जणी गोष्टी करत. मी चाय तरी मांडतो थोडासा. अम्मा एवढ्या उन्हात चाय का दया? एवढ्या उन्हात चाय का बाप्पा? मी नाही पित बापा चाय. काय पाहिजे ना तुले?
वटका देऊ आणून वटका तुला पेला ना वटका म्हणून तर जाऊन बसली दवाखान्यात. आता मला पाचतं काही वटका पेली गेली तर बस झालं. त्या अनिल रावाची त्या भावाचं काही खरं नाही. मग गोल गोलच फिरतो मग आणि त्याला फिरवतो गोल गोल. तो म्हणून माझ्या बायकोले झालं काय काय आलं म्हणून हिच्या अंगात वटका गिटका पेली गेली तर. नाही घे ना घे थोडीशी. जातो ना दारूच्या दुकानात घेऊन येतो ना दारू. हा तू यासाठी आता चायच पेत नाही म्हणतो तर मग घेऊन येतो वटका. नाही बाप्पा मी का प्याव बाप्पा या जन्मात. आपलं काम नाही होय व ते राहू दे. अहो थंड मंड काहीतरी नाही तर निंबू पाणी. चाय कोण पेते एवढं उन्हात. वरूनही गरम ना मग पोटातही गरम. बरं बरं जाऊ द्या. मी निंबू पाणी बनवतो. चांगले मस्त ताजे ताजे निंबू आहे बाईच्या झाडाने घेऊन येतो तोडून इथच्या इथंच आणि बनवतो निंबू पाणी. बनव बाई निंबू पाणी. दया थोडंसं मलाही बनव तिच्यासाठी बनव त्यासाठी बनव बनव. नाही तर ते काही खरं नाही बरं. आणि तिचं जायन वटका प्याले येतोय मजा कुडून घ्याले. दिसून नाही राहिलं. हिनं ठेवलं असं नाही तर छाईनं छाईच लपून ठेवते माझ्या साऱ्यावाल्या गोष्टी. काऊनच लपून ठेवते ना काऊनच नाही तर. छाय छाय सारं घर पाहिलं पण दिसून नाही राहिलं माझ्या वाईले. सारं घर पाहिले. कुठं आहे वा छाय मेली नाही होती इकडे ये ना छाय. काय म्हणता तुम्ही मला मारून राहिले आणि तुम्ही जगता काय मला मारून राहिले. मेल्यावर तुमच्या छातीवर येऊन बसीन म्हटलं मी. तुम्हाला काय वाटतंय एवढे लोक सोडीन का तुम्हाला. मावाला लागतं पहिला आतापर्यंत फसून लग्न केलं मला ना. आणि तुम्हाला वाटतं का मी मेल्यावर सोडीन तुम्हाला. चांगली येऊन बसीन तुमच्या छातीवर. मला सांगून राहिले मेली काय म्हणून. बरं मायाला हे दिसलं का पाकिट दिसलं का तुला मायाला. भोकण्या डोळ्याचे वा तिथंच काय गादीच्या खाली ठेवलं. कुठं पाहून राहिले भोकण्या डोळ्याचे वा. त्या बहीण त्या कटकटीच्यानं ना मला ना दिवसा ढोडा काही दिसत नाही. त्या कटकटीच्यानं अंधळाय झालो भोकणाय झालो बैराय झालो मी त्याच्यानं. किटकिटी अरे मिस किटकिट आहे तुम्ही तर सुद्या घरी आहे ना तुम्ही. आज सुट्टी आहे ना तुम्हाला. कुठं चालले तुम्ही. कुठं नाही चाललो येतो थोडंसं बाहेरून फिरून. फिरू नका मला शेवड्या काल 1.5 पायरीच्या बनवल्या आज बनवायच्या आहे तर थोडीशी मशीन फिरू लाग जा. लय जोड आहे ती मशीन. दोघे सासा सुनाकडून होत नाही. एक तर तुमची आई तर फिरवतच नाही. सारे फिरवा लागते मला. आज तुम्ही बसा फिरवाले तिथं बाजूवर. मी मग टाकत जाईन पटापट. आई उंडा दाबत तुम्ही फिरून द्या आम्हाला. 1.5 पायरीच्या आहे आजचा. मी नाही फिरत असं काय करत बस नाही करत नाही तर नको करू. कुठं जाता तुम्ही. मी ठेका घेतला का करायचा. कुठं चालले तुम्ही. निस्ते भोपाळे बना तिकडे बाहेर मित्रासोबत कराले. आजचे दिवस तुम्ही घरी थांबा आणि तेवढ्या शेवड्या करून द्या. मी पटापट टाकतो. तुम्ही बाहेरकडून फिरवलं नाही होते. तुमची आई नाही फिरू शकत. मी जास्त फिरवत नाही. मी एकटी फिरू किती फिरवणार आहे. तुमच्या आईच्या हाताकडून होते का पैसे. तुमच्या आईचा हात मोडका आले. मग कोणते काम आहे तुम्हाला. मग तर नाही एखादी वेळेस वर्षातून करायला लावलं ते नाही होत का तुमच्याकडून. शापोईन तर येईन आता म्हणता सांगला का जातो म्हटलं तिकडं बाहेर होतं 5-10 मिनिटात आलोच नाही जमा का अजय खड्ड्यात. नाही उन्हाच्या पहिले लवकर करून घेऊ. कणी भिजवली आहे मी ना आणि पटपट करून घे. मग जा लागेल तुम्हाला. 2 वाजेपर्यंत होते लगेचच. लवकर फिरवली तर या लय जोडायची ते मशीन. काल माझा हात दुखून गेला. या बरं करू लागा. ठीक आहे पहिले जेवायला दे मला. जेवायला दे फिरू लागतो. जेवायला दे राहिलो चहा बाई तर बाहेर जायचं. या देतो जेवण वाढतो. या जेवून घ्या मग फिरू लागा लगेच. तिकडे बाहेर नका हिंडायला जाऊ. तिकडून मागच्या दरवाजातून चालले जा. नाही तर लवकर या जेवायला. नाही तर पहा मग मी 2-4 दिवस स्वयंपाकच बनवणार नाही. तुम्हालाच बनवायला लावीन. तुमच्या मायदेन तुम्हाला. आलो ना नाही जात ना. आलो ना वाढत असं जेवतो ना देतो फिरू ते आल्या शेवड्या. चहा बहीण तर बाया काही करत राहते लेखाच्या. माणसाला देते कामी लावी इथं. ऊन होय बाप्पा. 10 वाजता सून होते हो बाप्पा. सर हा अजून तर एप्रिल महिन्यात चालू आहे. मे महिन्यात याचाच आहे. काय होय ऊन 10 वाजता सून होते. असं वाटते किती वेळ झाला ना किती नाही बाप्पा. कामाचा लय जीवावर येते हो बाप्पा. इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा बरं आहे बाई आपल्या घरीच झोपा. कूलर लावून द्या कामा झाले का आणि घरी झोपा. बिमार पडण्यापेक्षा बाप्पा. पोट्टेले म्हणा लागत सूरजले. बरं त्याचं वाला काम काही एवढं हे नाही म्हणा. उन्हात अनात करत गिरत नाही ते. पण त्यालाही म्हणा लागन थोडंसं पाहिजे रे बाप्पा उन्हात अनाचं. काय करून राहिली व निर्मलाबाई. कशी काय आली हो बाप्पा ही आता. भांडली त्या दिवशी माझ्यासोबत चांगली ना. आता काय म्हणते ना काय नाही तर काय म्हणतो. शकुनीबाई काय म्हणून राहिले तुम्ही. अशी काऊन बोलून राहिली हो माझ्यासोबत ह्या कडल्यावानी निर्मलाबाई. काय नाही म्हणून राहिली. मी म्हणलं शेवड्या आहे बनवणं घरी. याचं बा थोडीशी मशीन फिरवाले याचं ना. नाही हो बाप्पा माझ्याकडून कुठं होती बाप्पा. माझ्या हात पहिले दुखते बाप्पा. मशीन नाही होत फिरवणं माझ्याकडून. मी नाही येतो. पोट्टे आहे ना लहान पोट्टेले ये ना. पोट्टेले ने ना पोट्टे तर मस्त फिरवते.
चालते. माझ्याजवळ घरचे 2 पायल्यांचे तर आपल्या सूरज ना रोशन ना हे चालते मस्त फिरवाले. लहान लहान पोट्टे आपले पिंकी ना काही पिंट्या ना ते नातोय होता मस्त फिरू लागले 2 पायल्याच्या. मस्त केल्या मी ना घरी. काय माहित का बिचारे. आता श्याम आहे म्हणा. श्याम फिरू लागन. मोठं पोट्ट आहे आज घरी पण ते फिरू लागते का नाही लागत काय माहित का. हो माझ्या पोट्ट्यालेच लावा लागन. आपल्या जोरमध्ये आणि पोट्ट्याच्या जोरामध्ये फरक पडते ना. पोट्टे भर्र 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 फिरवते आणि आपल्याला मशीन जास्त दबतच नाही बिचारे. म्हणलं तुले शेवड्या फिरवायच्या आहे ना तर पोट्ट्याले लाव. त्या घरी तर 2 पोरं आहे. बात तर होते मग आणि ती सून आहे चांगली. हो आता तसंच करावं लागल. चाल मग मी कणिक गिनिक भिजवली माझ्या सुनेनं. लागतो मग आता. हो ठीक आहे. मी जातो ना जेवतो. आंघोळ केली जेवलीच नाही सकाळपासून शकुनी बाई. तुमचं झालं असं ना जेवण. हो जेवण गिवण झालं. जातो मग मी. काम असलं म्हणजे बरोबर येते शकुनी बाई. मोठे शाकते आहे ना त्या दिवशी खंबा भांडली माझ्यासोबत. ना आता म्हणते चाल मशीन फिरवाले. मी कशी जाऊ बाई. माझ्याकडून नाही होत मशीन फिरवणं बाप्पा. हा तर सारे सुचते त्या मशीन ना. चल बाप्पा जेवतो. भूक लागली हो लय. 10 वाजून गेले. 10 10:30 वाजून गेले असन. भूक लागली. एक तास नाश्ता नाही केला फास्ता नाही केला आणि काही नाही. भूकही लागून गेली बाई. असं वाटते 1-1:30 वाजले का 2 वाजले या उन्हाच्या ना. सारं आंघोळ केली तरी केल्यावानी वाटत नाही बाई. असं वाटते टाक्यातच बसून जाऊन राव. दिवसभर टाक्यात बसून राहावले असंच वाटून राहिलं. म्हैशीवानी त्या म्हैशी कशा बसते बिचारे. उन्हात टाक्यात जाऊन बसते हो बिचारे. लयच गरमी होत असन त्याले. मस्त बसते बिचाऱ्या म्हैशी. आपण तसंही नाही बसू शकत. लोक तर पागलच समजत टाक्यात जाऊन बसलं तर. आई राणी कुठे गेली. राणी दिसून नाही राहिली मला. माझ्या कॉलेजमध्ये जायचा वेळ झाला. कुठं आहे ते. आताच तर होती मी हॉलमध्ये बसून. पापड टाकून राहिली. पापड टाकाले. संध्या आहे श्वेता आहे बसल्या टाकत तिथं पापड. किदीर दात कडे काढत जाते आणि टाकत जाते पापड. एवढ्या उन्हात. ऊन किती आहे. मरणाची ऊन आहे ना. ते जैरिली ऊन राहिले. एवढ्या उन्हात पापड टाकून राहिले ते. जीवाले थोडीशी लाजगीत ठेव ना. त्या 2 बहिणी आहेत त्याची फिकर नाही झाली. बायकोची फिकर पडली येऊन. ती एकटीच आहे का ती बायको. एकटीच आहे. हे दोघी बहिणी नाही का ते आल्या. काय बोलाव रे तुझ्यासोबत. एवढी ऊन आहे करत. पापड टाका नाही लागन करा नाही लागत आता लग्न घरी. नाही हो तसं नाही म्हणलं मी. फिकर नाही तर काय बहिणीची फिकर आहे ना माझी. मी भाऊ नाही होय का. तू तर त्या बायकोविषयी विचारून राहिला मग. राणी कुठं आहे बा म्हणून. तुला सांगितलंय बी मी का नाही बा. 3 जणी बसल्यावर तर पापड टाकत. तर तू म्हणतो ऊन आहे. असं नाही बाई. आताच तापावून उठली का नाही ते. अजून बिमार नाही पडली पाहिजे बा म्हणून. आणि त्याला ती गेली वाटतं काय घरात नाही होत का पापड. टाकली होती का रे बाबू घरात पापड. हो रे सागर आटा बनवून दिला त्याले. टाकून राहिले गंज नेऊन वरता. आता दोघी तिघी बी त्याला पटपट करते येते खाली पटपट करायले. असं म्हणजे ते हे होय का. ते धोत्रावर टाकायचे ते पक्का मेन कापडवर टाकायचे होते पापड. ते तसे बनवले का तुने पापड. हो गाटा बनवला आणि तिघीले 3 गंज करून दिले ना. एका ह्याच्यात हे टाकलं 2 ह्याच्यात कलर. एक लाल कलर ने एक हिरवा कलर ने एक साधे पापड तर टाकून राहिल्या मेन कापड मध्ये वरत अलग करू. 3 जणी टाकून राहिले ते तिथं बसल्या टाकत. असं आई मग भूक लागली. मी घेतो मग जेवण. मग जेवण पाहिजे म्हणून तुले. मी आहे ना माझ्या घरात दिसून राहिली का तुले. माय देतो जेवण. त्याच्यासाठी काय बायकोच पाहिजे का तुले. ते आता वरतं काम करून राहिली तर मी हाव ना तुला जेवण वाढाले. जेवण देतो चल भांडे घासतो तैवरी. त्याच्यासोबत काय बोलू. दे जेवण दे आणि डबा बांधून दे. जा तुम्ही दे. काय झालं रे काऊन वाकलं रे असं. काय झालं. काय नाही त्या टेबलच्या काय होईना काय नाही ते दिसून राहिलं मध्ये म्हणून पाहून राहिलो. काही नाही होय. मला पहिल्या वेळेस तसंच वाटलं. संध्याचा बेल्ट होय तो. बेल्ट राहिले तसा दिसून राहिला तो. काढा लागन मग तिले काढायला लावा लागन. बेल्ट होय का. बायकोची वाई जमतच नाही आले. लग्नाच्या पहिले माय आयो आणि आता राणी करत राहते.